जय भीम, नमो बुद्धाय. बुद्ध आणि त्यांचा धम्म या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित ग्रंथाचे आपण अभिवाचन करीत आहोत. संकल्पना व अभिवाचक मी डॉक्टर औदुंबर मस्के. आपण यापूर्वी 6वा भाग पाहिला. या भागामध्ये आपण पाहिलं की कोलीय आणि शाक्य यांच्यामध्ये रोहिणी नदीचे पाणी आधी कुणी घ्यायचे व किती घ्यायचे यावरून भांडण झाले. या भांडणाचे पर्यावसन युद्धात होऊ पाहत होते. शाक्यांच्या संघामध्ये कोलियांशी युद्ध करून आपण पाणी मिळवावे असा ठराव संमत झाला. याला सिद्धार्थ गौतमाने विरोध केला. युद्धाने कुठलेही प्रश्न सुटत नाहीत, युद्ध याच्यावरचा हा मार्ग नाही, तर आपण हा प्रश्न चर्चेने सोडवावा असे त्याने आपला ठराव मांडला. परंतु शाक्यांच्या संघामध्ये हा ठराव असंमत झाला. आता पुढील 7वा भाग, पुस्तकातला पाठ 15वा, देश त्यागाची तयारी. दुसरे दिवशी युद्धासाठी सैन्याची उभारणी करण्यासंबंधीच्या आपल्या योजनेचा संघाने विचार करावा म्हणून सेनापतीने शाक्य संघाची दुसरी सभा बोलावली. संघाची सभा भरल्यावर कोलियांशी युद्ध करण्यासाठी 20 ते 50 वर्षे वयाच्या प्रत्येक शाक्य पुरुषाने सैन्यात दाखल व्हावे अशी घोषणा करण्यास संघाने मला परवानगी द्यावी असा सेनापतीने ठराव मांडला. संघाच्या अगोदरच्या सभेत ज्यांनी युद्धाची घोषणा करण्याच्या बाजूने मत प्रदर्शित केले होते व ज्यांनी त्याविरुद्ध मत दिले होते अशा दोन्ही बाजूंकडचे लोक या सभेत उपस्थित होते. ज्यांनी युद्ध पुकारण्याच्या बाजूने अनुकूल मत प्रदर्शित केले होते त्यांना सेनापतीचा ठराव स्वीकारण्यात काही एक अडचण नव्हती. त्यांच्या अगोदरच्या निर्णयाचा तो स्वाभाविक परिणाम होता. परंतु ज्या अल्पमतवाल्यांनी त्या निर्णयाविरुद्ध मत व्यक्त केले होते त्यांच्यापुढे प्रश्न निर्माण झाला होता. त्यांच्यापुढे प्रश्न होता, बहुमताच्या पुढे नमावे की नमू नये. अल्पमतवाल्यांनी निश्चय केला होता की बहुमतवाल्यांच्या पुढे नमावयाचे नाही आणि याच कारणामुळे सभेत उपस्थित राहण्याचा त्यांनी निर्णय घेतला होता. दुर्दैवाने त्यांच्यापैकी कुणालाही असे उघडपणे सांगण्याचे मनोधैर्य नव्हते. कदाचित त्यांना बहुमतवाल्यांना विरोध करण्यापासून होणाऱ्या परिणामाची जाणीव असावी. जेव्हा सिद्धार्थाने पाहिले की आपणास पाठिंबा देणारे मौन धारण करून बसले आहेत तेव्हा ते उभे राहिले व संघाला उद्देशून म्हणाले, मित्र हो, तुम्हाला जे वाटते ते तुम्ही करा. तुमच्या बाजूला बहुमत आहे. परंतु मला खेदाने म्हणावे लागत आहे की सैन्य भरतीच्या तुमच्या निर्णयाला मी विरोध करीन. मी तुमच्या सैन्यात दाखल होणार नाही आणि मी युद्धात भाग घेणार नाही. सिद्धार्थ गौतमाला उत्तर देताना सेनापतीने म्हटले, संघाचे सदस्य होताना तुम्ही घेतलेल्या शपथेची आठवण करा. तुम्ही त्यापैकी एका जरी शपथेचा भंग केला तरी तुम्हाला लोकनिंदेला तोंड द्यावे लागेल. सिद्धार्थाने उत्तर दिले, होय, मी माझ्या तनमन धनाने शाक्यांचे हितसंरक्षण करण्यासाठी वचनबद्ध आहे. पण हे युद्ध शाक्यांच्या सुहिताचे आहे असे मला वाटत नाही. शाक्यांच्या सुहितापुढे मला लोकनिंदेची पर्वा नाही. कोलियांबरोबर सतत तंटा करीत राहण्याच्या कारणावरून शाक्य हे कोलीय कौशलाधिपतीच्या हातचे खेळणे बनले आहेत याची आठवण करून देऊन सिद्धार्थाने संघाला सावधगिरीचा इशारा दिला. ते म्हणाले की हे युद्ध शाक्य संघाला आणखी दुर्बल बनविल. हे समजणे कठीण नाही की कौशल राजाला हे युद्ध शाक्यांचे स्वातंत्र्य अधिकाधिक हरण करण्यासाठी आणखी एक सबळ कारण निर्माण करून देईल. सेनापतीला राग आला आणि सिद्धार्थाला उद्देशून तो म्हणाला, तुमचे हे भाषण कौशल्य तुमच्या उपयोगी पडणार नाही. बहुमताने घेतलेल्या संघाच्या निर्णयाचे तुम्हाला पालन करावेच लागेल. कदाचित तुम्हाला असे वाटत असेल की कौशल राजाच्या अनुज्ञे वाचून
संघाची आज्ञा मोडणाऱ्याला देहांताची किंवा देशत्यागाची शिक्षा संघ देऊ शकत नाही, आणि जर ह्यापैकी कोणतीही एक शिक्षा तुम्हाला संघाने जरी फरमावली तरी कौशल राजा त्यास आपली अनुमती देणार नाही. पण लक्षात ठेवा, तुम्हाला शासन करण्याचे संघाजवळ दुसरे मार्ग आहेत. संघ तुमच्या कुटुंबावर सामाजिक बहिष्कार टाकू शकेल आणि संघ तुमच्या कुटुंबाची जमीन जप्त करू शकेल. याकरिता कौशल राजाची अनुमती मिळवण्याची संघाला आवश्यकता नाही. कोलियांशी युद्ध करण्याच्या संघाच्या योजनेला विरोध करीत राहण्यामुळे दुष्परिणाम भोगावे लागतील याची सिद्धार्थाला जाणीव झाली. त्यांना 3 पैकी एका पर्यायाची निवड करायची होती. पहिला, सैन्यात दाखल होऊन युद्धात सामील होणे. दुसरा, देहांत शासनाला अथवा देशत्यागाला संमती देणे. आणि तिसरा, आपल्या कुटुंबियांवर सामाजिक बहिष्कार ओढवून घेऊन त्यांच्या मालमत्तेची जप्ती होऊ देण्यास तयार होणे. पहिला पर्याय न स्वीकारण्याबद्दल त्यांचा निर्धार होता. तिसऱ्या पर्यायाविषयीचा विचारच त्यांना असह्य झाला. या स्थितीत त्यांना दुसरा पर्यायच अधिक योग्य वाटला. त्यानुसार सिद्धार्थ संघाला उद्देशून म्हणाले, कृपा करून माझ्या कुटुंबियांना शासन करू नका. सामाजिक बहिष्काराच्या आपत्तीत लोटून त्यांना दुःख देऊ नका. त्यांच्या उपजीविकेचे एकमेव साधन असलेली त्यांची शेती हिरावून घेऊन त्यांची उपासमार करू नका. ते निरपराध आहेत. अपराधी मीच आहे. माझ्या अपराधाची शिक्षा मला एकट्यालाच भोगू द्या. मला देहांताची व देशत्यागाची यापैकी तुम्हाला योग्य वाटेल ती शिक्षा द्या. ती मी खुशीने स्वीकारीन. याविषयी कौशलाधिपतीकडे मी मुळीच याचना करणार नाही. याचे मी आपणास अभिवचन देतो. पुस्तकातील पाठ 16वा, मार्ग सापडला परिव्रज्येचा. सेनापती म्हणाला, तुमचे म्हणणे मान्य करणे कठीण आहे. कारण जरी तुम्ही देहांताची किंवा देशत्यागाची शिक्षा भोगण्यास स्वेच्छेने तयार झाले तरी ही गोष्ट कौशलाधिपतीस समजणारच, आणि तो असाच निष्कर्ष काढील की ही शिक्षा संघानेच दिली आहे. त्यामुळे तो संघाला जाब विचारी. सिद्धार्थ गौतम म्हणाले, हीच जर अडचण असेल तर मी एक मार्ग सुचवितो. मी परिव्राजक होतो आणि हा देश सोडून जातो. तो एक प्रकारचा देशत्यागच होय. सेनापतीला वाटले की हा एक चांगला मार्ग आहे. तथापि सिद्धार्थाला हा मार्ग कृतीत उतरवता येईल किंवा काय याबद्दल त्याला अद्यापही शंका होती. म्हणून सेनापतीने सिद्धार्थाला विचारले, तुमच्या आईवडिलांची आणि पत्नीची संमती घेतल्या वाचून तुम्हाला परिव्राजक कसे होता येईल? आपण त्यांची संमती मिळवण्याचा आटोकाट प्रयत्न करू, असे सिद्धार्थांनी संघाला अभिवचन दिले. आणि ते म्हणाले, त्यांची संमती मिळो वा न मिळो, हा देश त्वरित सोडून जाण्याचे मी तुम्हाला वचन देतो. सिद्धार्थांनी सुचवलेला मार्ग हाच या बिकट समस्येतून सुटण्याचा उत्तम मार्ग आहे असे संघाला वाटले आणि त्याने तो मान्य केला. सभेचे कार्य संपल्यानंतर संघसभा विसर्जित होण्यापूर्वीच एक तरुण शाक्य आपल्या जागेवरून उठून उभा राहिला आणि म्हणाला, कृपा करून माझे म्हणणे ऐका. मला काही महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. बोलण्याची परवानगी मिळाल्यावर तो म्हणाला, सिद्धार्थ गौतम आपले वचन पाळतील आणि त्वरित देशत्याग करतील याबद्दल मला शंका नाही. तथापि एकच प्रश्न आहे की ज्याच्यामुळे माझे समाधान होत नाही. आता ज्या अर्थी सिद्धार्थ येथून लवकरच दृष्टीआड होणार आहेत, त्या अर्थी कोलियांविरुद्ध युद्धाची घोषणा ताबडतोब करण्याचा संघाचा विचार आहे काय? या प्रश्नाचा संघाने अधिक विचार करावा अशी माझी इच्छा आहे. काहीही झाले तरी सिद्धार्थ गौतमांच्या देशत्यागाची माहिती कौशलाधिपतीला कळणारच आहे. जर कोलियांविरुद्ध शाक्यांनी इतक्यात युद्ध पुकारले
तर कोलियांशी युद्ध करण्याच्या विरुद्ध असल्यामुळेच त्यांना देशत्याग करावा लागला असे कोशलाधापितीला वाटेल. हे आमच्या दृष्टीने चांगले ठरणार नाही. म्हणून मी पुन्हा सुचवितो की सिद्धार्थ गौतमाचा देशत्याग व कोलियांशी प्रत्यक्ष युद्धाचा प्रारंभ यांच्यात काही काळ जाऊ द्यावा, म्हणजे कोशलाधिपतीला या दोन घटनांमध्ये संबंध जोडण्यास वाव मिळणार नाही. संघाला पटले की ही फारच महत्त्वाची सूचना होती आणि तात्कालिक निर्णयाच्या दृष्टीने ही सूचना स्वीकारण्याचे संघाने मान्य केले. अशा प्रकारे शाक्य संघांची ही दुःखांत सभा संपली आणि ज्यांचा युद्धाला विरोध होता व तसे सांगण्याचे ज्यांना धैर्य नव्हते अशा अल्पसंख्य सदस्यांनी या भयानक परिणामाच्या आपत्तीतून पार पडल्याबद्दल सुटकेचा निश्वास टाकला. धन्यवाद. जय भीम. नमो बुद्धाय.